श्रीपादराजम शरणम प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। उंबरठा। स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः। स्वधर्म म्हणजे स्वतःचं त्या त्या क्षणाचे कर्तव्य, त्या त्या क्षणाचे कर्तव्य त्याच क्षणी पार पाडणे म्हणजे धर्मपालन, धर्मात राहणे. कुरुक्षेत्रावर धर्मयुद्धाच्या पहिल्याच दिवशी प्रारंभालाच विरोधात उभे ठाकलेले गुरुजन, आप्तजन पाहून अर्जुन गर्भगळीत झाला आणि त्याच्या या अवस्थेमुळे गीतेचा जन्म झाला. कारण तो कर्तव्यापासून दूर पळत होता, क्षत्रियांचा रणांगणातील धर्म विसरत होता. मग भगवंताने त्याची अवस्था पाहून जीवनात सर्वश्रेष्ठ कर्तव्य पालन हेच आहे आणि त्यातूनच माझी प्राप्ती होते हे सांगत तुम्हा पांडवांवर संकट आले आहे. तुम्ही माझे आश्रित आहात आणि तुमचे रक्षण करणे हा माझा धर्म आहे. लोक कर्तव्य पालन विसरतात तेव्हा मी अवतरतो, लोकांना आलेली ग्लानी दूर करतो आणि गाडी परत रुळावर आणतो. तेच माझे अवतार कार्य हे सांगत गीता सांगितली. अरे बापरे, गीता म्हणजे फार अवघड असं नाहीये. फक्त गीता सातत्याने आचरणात आणणे अवघड आहे. पण भगवंतास, भगवत रूपी सद्गुरूला शरण गेल्यास गीता आचरणात उतरवण्यास अत्यंत सोपी आहे. मी एकदा सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर यांना नोकरी चालू ठेवावी की स्वेच्छा निवृत्ती घ्यावी असे 2 पर्याय चिठ्ठीत लिहिले आणि चिठ्ठी बाबांसमोर ठेवली. मला अपेक्षित होते की बाबा एका पर्यायाला टीक करतील, पण बाबांनी चिठ्ठीवर नुसती नजर टाकली आणि माझ्याकडे पाहत बोलले, संसार, प्रपंच, व्यवहार. 18 अध्यायांचे सार फक्त 3 शब्दात. त्यानंतर एकदा पहाटे माझा हात हातात घेऊन बाबा बोलले की अब तू यहाँ आने का नहीं. भक्त शिष्य माणूसच असतो. तो लग्न करतो, प्रपंच वाढवतो, तो चालण्यासाठी अर्थार्जन करतो, तो उदरनिर्वाह पाहतो. त्याची सहधर्मचारिणी पहा, इथेही धर्म आला. उदरभरणाचे कर्तव्य पाळते. 2 चाकांचा रथ व्यवस्थित चालतो. यातील एक चाक जर इकडे तिकडे वळायला पळायला लागले तर संसार रथ जागेवरच लडखडेल. मग अशा वेळी या रथात बसलेल्या अजाण लहानग्यांनी काय करायचे? एक माहितीतील स्त्री आहे, प्रपंच आहे, पती, 2 मुले आहेत. पण कुणी निघाले नर्मदा परिक्रमेला की या बाईसाहेब निघाल्या. कुणी चालले गिरनारला की यांनी बॅग भरलीच. कुणी पिठापूरला जाणार की यांनी गाडी पकडावी. दत्तप्रभू असे सांगतात का हो? कुत्र्याला हाडं करून उपासनी महाराज साईबाबांना नैवेद्य दाखवायला गेले. कुत्र्याला हाड करून उपासनी महाराज साईबाबांना नैवेद्य दाखवायला गेले तर साईनाथ म्हणाले की मी आलो होतो, तू मला हाड करून हाकलून दिले, मला नको तुझा नैवेद्य. साईनाथ प्रत्यक्ष हनुमंतासह श्रीपाद श्रीवल्लभ. किती सोप्या उदाहरणाने त्यांनी आपल्यासमोर धर्म सांगितला. संसारी माणसाचा धर्म अलग असतो आणि संन्याशाचा धर्म अलग असतो. दोघांनी एकमेकांचं अनुकरण करायचं नसतं. लग्न करून प्रपंच वाढवलाय ना, मग तो नीट करायचा. भगवा संन्याशाला शोभतो, संसाराने रंगीबेरंगी कपडे घालावेत. संन्याशाने संसाराच्या दारातून भिक्षा स्वीकारावी आणि मंदिरात मुक्काम ठोकावा, तोही 3 रात्र. 4थ्या दिवशी नवीन गाव. संसारी असो वा संन्याशी असो, उंबरा ओलांडू नये. संन्याशाने उंबऱ्याबाहेर तर संसाराने उंबऱ्याच्या आत राहावे. उंबरा म्हणजे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे तळातील आडवे लाकूड. त्याला उंबरठा म्हणतात, कारण ते लाकूड औदुंबराच्या झाडाचे असते. औदुंबर म्हणजे दत्ताचे स्थान. उंबरठा म्हणजे तुम्हाला कर्तव्य पालनात जागृत ठेवणारा, तुम्ही जोपर्यंत मर्यादित आहात तोपर्यंत तुमचं रक्षण करणारा. संन्याशाचा गुरुही दत्त आणि संसाराचा गुरुही दत्तच, पण तो दोघांचा धर्म मात्र वेगळा. पण जेव्हा संन्याशी आणि संसारी उंबरठा ओलांडतात, दत्ताने घालून दिलेली मर्यादा ओलांडतात, तेव्हा सौम्य रूपात दत्त औदुंबर फोडून प्रगटतो आणि सौम्य शासन करतो, वॉर्निंग देतो. तरीही परत परत तेच झाले तर नृसिंह रूपात दत्त विदारक होतो. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.